जागतिक बँकेच्या वतीनं नियंत्रणासाठी म्हणून 3,500 कोटी रुपये मंजूर झाले असं आम्हाला सांगितलं गेलं आणि त्यातला पहिला खर्च करायचा आहे त्याचा करायचा चालू आहे असे ऐकायला मिळालं। म्हणून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी माहिती घेऊन मी मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडून माहिती घेतली तर की पहिल्या टप्प्यामध्ये सांगली साफ करायचा निर्णय घेतलेला आहे। आता गटारी स्वच्छ केल्यानंतर पूर नियंत्रण कसं होणार आहे मला काही कळालं नाही। मी विचारलं की गटारी स्वच्छ केल्यानंतर होणार आहे, मी कलेक्टरना विचारलं तर ते म्हणाले म्हणजे की अचानक ढगफुटी झाल्यानंतर शहरामध्ये जे पाणी तुंबतं ते पाणी बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यातले पैसे खर्च मुद्दा आपला महापुराचाच झाला। त्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे, परंतु जागतिक बँकेचे पैसे मिळतात म्हणून आपलं गटारी स्वच्छ करत बसला तर आम्ही कायमच पुरामध्ये गटांगळ्या खात राहणार, तेव्हा हे काही बरोबर नाही। तुम्ही पूर नियंत्रणासाठी म्हणून नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जे अडथळे ते अडथळे काढण्यासाठी काही असे भांडवली खर्च करणार आहात का? त्यासाठी काय तुमचं नियोजन आहे? त्याचा सर्वे अजून चालू आहे, सर्वे पूर्ण झाला नाही। सर्वे पूर्ण व्हायच्या आधीच पैसे कशाला खर्च करत बसताय तुम्ही? म्हणजे महापुराच्या निमित्तानं सुद्धा येणाऱ्या पैशाचं कसं वाटोळ करायचं हे सध्या सरकार किंवा सरकारमध्ये असणाऱ्या काही लोकांचं ज्या अलमट्टी आणि हिप्परगीमुळं आपल्याला खऱ्या अर्थानं या महापुराचा तडाखा बसतो। मूळ दुखणं आहे ते पाण्याच्या गतीचं। येणारं पाणी आपल्याकडे येणार नाही, मगाशी उल्हास पाटलांनी सांगितलं, आणि जाणार पाणी हळूहळू लागतं आणि उरलेलं पाणी तुंबून राहतं आणि या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्या पाण्याची गती वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना कर्नाटक सरकारनं कराव्यात किंवा राज्य सरकारच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत त्या केल्याशिवाय पुराच्या आपली सुटका होणार नाही। त्या संदर्भामध्ये सरकार काही फारसं प्रयत्न करताना दिसत नाही किंवा गांभीर्यानं हा विषय घेताना दिसत नाही आणि त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं। 30 जुलैपासून विधिमंडळाचा अधिवेशन आपले दोन्ही आमदार त्या ठिकाणी परिषदेमध्ये आवाज उठवतीलच, सभेत सुद्धा काही लोकांना आपण बोलायला लावू, परंतु त्यांना पूरक म्हणून अजून एखादा काहीतरी आंदोलनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे आणि तो साधारणपणे 8 ते 10 जुलैच्या दरम्यान घेतला तर मग या लोकांना विधिमंडळामध्ये आवाज उठवता येईल। कारण पहिला आठवडा असाच वेगवेगळ्या मुद्द्यावर जाणार, तिथं काय आपल्या महापुराकडे कुणाचं लक्ष जाणार नाही, पण दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र आपल्याला आपल्या महापुराच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा करून सरकारच्या मानगुटीला बसून आपल्याला हे करावं लागेल। दुसऱ्या बाजूला सभागृहातली लढाई अशा पद्धतीनं संयुक्त लढाई केली तरच कुठंतरी निघेल। कारण हा प्रश्न 2 राज्याच्या संबंधावरचा आहे, हा प्रश्न केंद्र आणि राज्याच्या शी निगडीत आहे आणि त्यामुळं रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागेल एवढं सांगतो। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।